अयोध्येत पूर्णत्वास येत असलेल्या प्रभू श्रीरामाचे मंदिर आमचे शक्तिस्थान आणि बलस्थान आहे। या शक्तिस्थानात साक्षात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा म्हणजे हिंदुस्थानातील असंख्य राम भक्तांसाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे। या दिवशी दिवाळी साजरी व्हावी आणि यात प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा म्हणून राम भक्तांना आवाहन करण्यासाठी संपूर्ण लोकसभा मतदारसंघात श्रीराम रथयात्रेच्या निमित्ताने गावागावात जाऊन कारसेवकांच्या बलिदानाची गाथा खासदार सुनील मेंढे हे लोकांना सांगत आहेत। येत्या 22 तारखेला अयोध्या येथे प्रभू रामचंद्राच्या भव्य दिव्य मंदिरामध्ये आमचे लाम ललाहा विराजमान होत आहेत आणि आपल्या देशातील सगळ्या हिंदू बांधवांसाठी हा एक मोठा आनंदाचा दिवस आहे। आणि विशेषतः आमच्या साधू संतांनी आवाहन केलं आहे की यावेळेस आपण 22 जानेवारीला अयोध्या येथे न येता आपल्या घरीच आपण दिवाळी सारखी हा सण साजरा करा, हा क्षण साजरा करा। एखाद्या मंदिरात एकत्रित येऊन टीव्ही वरती आपण हा सोहळा बघावा आणि संध्याकाळी सगळ्या लोकांनी जसे दिवाळीला प्रभू रामचंद्र आपल्या वनवासानंतर परत आले होते 14 वर्षाच्या वनवासानंतर आणि अयोध्यावासियांनी दिवाळी मनवली होती, तशीच दिवाळी गावोगावी घरोघरी संपूर्ण भारतभर मनवावी असं आव्हान आमच्या साधू संतांनी केलेलं आहे। आणि साधू संतांचा हा निरोप घेऊन मी या राम रथयात्रेच्या माध्यमातून गावोगावी निघालो आहे मित्रांनो। आणि म्हणून आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो, संबंध हिंदू बांधवांना आवाहन करतो की 22 तारखेला सगळ्यांनी मंदिरामध्ये एकत्रित येऊन हा प्राण प्रतिष्ठा सोहळा जे आमच्या देशाची लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजींचा होतो आहे हा आपण बघावा आणि संध्याकाळी घरोघरी दिवाळी मनवावी हे आवाहन करायला या राम रथयात्रेच्या माध्यमातून साधू संतांचा निरोप घेत अक्षता घेऊन गावोगावी निघालो आहे आणि आपल्या माध्यमातून सर्वांना आह्वान करतो है। जय श्री राम। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।